म्हणजे माझं नाव भावेश गंभीर. हा, एवढीच शांतता हवी होती मला. थँक्यू. सुरुवातीला एवढे असतात, सकाळी येताना एवढे फ्रेश असतात ना, चाय गरम चाय गरम चाय गरम करत असतात. रात्र जेव्हा होते ना तेव्हा फक्त ते किटली घेऊन असतात आणि बोलतात. तुम्हाला ती अनाउन्समेंट माहितीये का? आपल्या सामानाकडे लक्ष द्या. ओके, आपल्या सामानाकडे लक्ष देण्यासाठी रेल्वेवाल्यांनी किंवा रेल्वेवाले सोडा हो, बरीच लोक आहेत जे आपल्या सामानाकडे लक्ष देतात. हा, नमस्कार मंडळी. नमस्कार. असं काहीतरी करा 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 करा. आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. क्या बात आहे. हा, हे केल्याने कसं होतं की थोडं कॉन्फिडन्स वाढतो. खरंच कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे ना, मी काल माझ्या मित्रांना सांगितलं की बाबा रे, मी स्टँडअप करणार आहे. तर त्यांनी पण फक्त 1.5 मिनिटं एवढंच केलं. क्या बात आहे. मग आज मी इकडे आलो. आणि मी असं बऱ्याच जणांना केलंय, एवढ्या जणांना केलंय ना. म्हणजे हे मी प्रेक्षकगृहात वगैरे बसून आपलेच दादा मंडळी, म्हणजे मी आता एकांकिका वगैरे करत असतो, तर प्रेक्षकगृहात बऱ्याचदा बसायला वगैरे मिळतं. आणि तेव्हा आपल्या ओळखीचं कोणतरी असेल, वा क्या बात आहे क्या बात आहे. आणि जेव्हा ते बाहेर येतात आपल्याला भेटायला वगैरे, तेव्हा कसं झालं रे काम? अरे दादा मस्तच झालं का, म्हणजे एक नंबर, म्हणजे कमाल 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 कमाल. आणि नंतर त्याच्यासोबत जरा काहीतरी, म्हणजे त्याला प्राईज नाही मिळालं तर त्याला वाईट वाटतं. मग त्याला कळतं की अरे हा जरा चुकीचं किंवा खोटं कौतुक करत होता माझं. पण असो, माझं नाव मी सांगितलं नाही, माझं नाव भावेश. हा, भावेश म्हणजे आता तो नाही, आ जाओ बॉस दिखा दूंगा ये देखो यहाँ पर है, तो नाही भावेश. मी भावेश फक्त. आडनाव आहे, मला आडनाव आहे, पण ते मोस्ट ऑफ मी वापरत नाही. कारण तेच नाव, म्हणजे आडनावासकट जर बोललो तर तो विरोधाभास फार वाटतो लोकांना. म्हणजे माझं नाव भावेश गंभीर. हा, एवढीच शांतता हवी होती मला. थँक्यू. तर माझं नाव भावेश गंभीर. मोस्ट ऑफ काय झालंय, मी ज्यांना माझं नाव सांगितलं ना, ते मला बऱ्याचदा असं म्हणतात, तुझा गौतम गंभीर कोण रे? मी म्हणतो त्यांना माझा मामा लागतो. आता मामा म्हटल्यावर मोस्ट ऑफ काय होतं की मामाचं आडनाव जरा वेगळं असतं ना, बरोबर ना? हा, मग एवढं त्यांना कळतं. मग माझा गौतम गंभीर कसा काय असू शकतो कोणी, एवढं साधं कळत नाही त्यांना. असो, पण मग सांगायचा मुद्दा हा होता की ब्रँड वापरलाय का कधी? ब्रँड म्हणजे कसला ब्रँड? मी मुलांना जास्त विचारतो, तो ब्रँड आपला लक्स, कोझी, माचो, हा ब्रँड वापरलाय? हा, आता माचो ज्यांनी वापरलाय ना त्यांना मोस्ट ऑफ माहितीये. किंवा माचो सोडा, ते माहितीये 100ला 3 मिळतात जोड्या, माहितीये का? दादर, बँड्रा, कुठेही जा, स्टेशनच्या बाहेर जा, 100 के 3 असे बोलतात. ते एका पॅकेटमध्ये असतं, एवढं सुंदर पॅकेट असतं. असो, तर ते जे पॅकेट असतं त्या पॅकेट मधले मी पण कधीच्या काळी, म्हणजे जरा आपण लहान होतो, शेवडे होतो, तेव्हा मी त्या वापरल्या चड्ड्या. आपल्या मराठी भाषेत त्यांना चड्ड्या असं म्हणतो. मोस्ट ऑफ काय होतं, त्या चड्ड्यांचं काय होतं, सुरुवातीला बघा फार छान कम्फर्टेबल असतं. हा, छान घातल्यानंतर मस्त वाटतं. पण काही दिवसांनंतर, म्हणजे महिना किंवा 3-4 महिने गेल्यानंतर ना, त्या चड्ड्यांना एक वेगळीच अकड येते. कडक होतात त्या एकदम. त्यात ना वाऱ्यावर पण अशा जातात बघा, त्या अशा नाही जात, कळालं का? अशा काहीतरी जातात, एवढ्या कडक होतात. म्हणजे त्यांना पण माज येतो काहीतरी आपल्यासोबत राहून, असं मला वाटतं. असं आता ते चड्ड्यांचंच झालं. मी आता रिसेंट गावी गेलेलो, ट्रेनने प्रवास करत होतो. तर ट्रेनने प्रवास करत असताना ते चायवाले येतात, माहिती आहेत ना, चाय 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 गरम चाय गरम. त्यांची एनर्जी बघा ना केवढी असते. म्हणजे येतानाच ते असे येतात, चाय चाय चाय. सुरुवातीला एवढे असतात, सकाळी येताना एवढे फ्रेश असतात ना, चाय गरम चाय गरम चाय गरम करत असतात. रात्र जेव्हा होते ना तेव्हा फक्त ते किटली घेऊन असतात आणि बोलतात. आता ट्रेनचा मुद्दा निघालाच आहे, तर लोकल ट्रेनने आपण सगळेच प्रवास करतो मोस्ट ऑफ. आता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना किती डबे असतात माहिती आहेत ना? लेडीज डबा असतो, हँडिकॅप डबा असतो, फर्स्ट क्लास डबा असतो, सगळे डबे असतात. तर आता जेंट्स डबा तर नसतोच.
जेंट्सला तिथे पण व्हॅल्यू दिली नाही आपल्याला. तर तो जो जनरल डबा असतो, त्या जनरल डब्यामध्ये आपल्यासोबत एखादी नारी असेल, एकदम सुंदर अबला नारी, कुठलीही, म्हणजे आपली बहीण असेल, आपली ताई असेल, चालेल. जरी आपल्यासोबत असेल, तिला आपल्याला त्या जनरल डब्यात चढवताना आपली खूप नाकीनऊ होतात. बरं, नाकीनऊ झाल्यानंतर आपण, तुम्हाला माहितीये ते आ वासून पाहणे हा शब्द प्रकार माहितीये? हा, त्या शब्द प्रकाराचा अर्थ मला तिथे कळला. म्हणजे माझ्यासोबत ती व्यक्ती होती, जी मुलगी, तिला बघून जे काही लोक आ वासून बघत होते, आणि असे बघतात ना की जसं कधी आयुष्यात मुलगी बघितलीच नाही ते. खरंच म्हणजे विचित्रच बघतात काही ते. बरं, मला तेव्हा असं म्हणजे ह्या पण उदाहरणाचा प्रकार वाटला की वाळवंटात माहितीये पाणी मिळाल्यानंतर कसे लोक असे करतात, पाणी पाणी पाणी, तसं त्या मुलीला बघतात. असं आता जे जरा गुड लुकिंग, जरा छान दिसतात, किंवा मुलगे जरी असले ना, तरुण, मोस्ट ऑफ तरुण, म्हणजे जरा रक्त गरम असलेली मुलं, जेव्हा तुडुंब गर्दी असते माहितीये, एक तुम्हाला ती अनाउन्समेंट माहितीये का, आपल्या सामानाकडे लक्ष द्या. ओके, आपल्या सामानाकडे लक्ष देण्यासाठी रेल्वेवाल्यांनी, किंवा रेल्वेवाले सोडावो, बरीच लोक आहेत जे आपल्या सामानाकडे लक्ष देतात. म्हणजे ना म्हणजे तुडुंब गर्दी होती. मी बदलापूर ट्रेन मध्ये होतो. बरं, बदलापूर बघा काय काय धाडस आहे माझं. बदलापूर सोडावं, मी खोपोली ट्रेन मधनं पण आलोय, पण काय धाडस आहे. त्या ट्रेन मध्ये एवढी तुडुंब गर्दी असते ना, दोन्ही आपले हात वर असतात. आता दोन्ही हात वर असल्यानंतर काहींचे हात खाली असतात, माहितीयेत. आता ते काय करतात माहितीयेत का, ते आपल्या सामानाकडे लक्ष देतात. बघा, ऐका, मी सामान कुठलं बोलतोय, मी मोबाईल पाकिट बोलतोय. तुम्ही उगाच काहीतरी वेगळा अर्थ काढताय. हा तर एवढाच किस्सा होता. थँक्यू सो मच.